तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवरी मोकळे, तुला पाहिले मी नदीच्या किनारी. अर्थात कविवर्य ग्रेस या ओळी ओठावर गुणगुणतील आणि कविवर्य ग्रेस आठवणार नाही असं मुळीच होऊ शकत नाही. नमस्कार श्रोतेहो, मी पद्मवैखरी. पद्मवैखरी या चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. 10 मे 1937 हा कविवर्य ग्रेस यांचा जन्मदिवस. 5 कविता संग्रह आणि 7 ललित लेख संग्रह याचे मानकरी असलेले कविवर्य ग्रेस यांना 2012 मध्ये वाऱ्याची हलती रान या ललित लेख संग्रहासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. तर अशा कविवर्य ग्रेस यांच्या लेखणीतून जेव्हा त्यांच्याच लेखणीची स्तुती केल्या जाते तेव्हा कविवर्य ग्रेस म्हणतात, घडवीन असे मी वृत्त प्राणाच्या अलगत खाली, घडवीन असे मी वृत्त प्राणाच्या अलगत खाली, अन करील पाऊस इथला शब्दांच्या पूर्ण हवाली, अन करील पाऊस इथला शब्दांच्या पूर्ण हवाली. तर कविवर्य ग्रेस यांना माझे शतशः नमन. नुकताच झालेल्या मातृदिनानिमित्त जगातील सर्व मातांना माझे शतशः नमन आणि मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. श्रोते हो, मागील 2 आठवड्यांमध्ये काही कारणास्तव मी कवितेचे भाग सादर नाही करू शकले, त्यासाठी मी आपणा सगळ्यांची माफी मागते. पण त्याची भरपाई म्हणून मी आजच्या भागामध्ये एक नाही तर तब्बल 3 कविता आपणासमोर सादर करणार आहे. आजच्या भागाच्या शीर्षकावरून आपल्या सगळ्यांना ते लक्षात आलेलंच असेल. माऊली, माई आणि मी अशा 3 अधोरेखित कविता मी आपणासमोर सादर करणार आहे. तत्पूर्वी मला आपणास सांगताना फार आनंद होतोय की मी आज या भागांमध्ये एका नवोदित कवयित्रीचे लिखाण आपणासमोर सादर करणार आहे. माऊली, माई आणि मी या आजच्या भागांमध्ये सर्वप्रथम जी कविता आहे, खरं तर ही कविता नसून हा अभंग आहे आणि या अभंगातील फक्त भाव माझे आहेत. शब्द, त्यातील शब्दरचना, त्याची बांधणी ही सर्व स्वामींनी माझ्याकडून करून घेतलंय. मी लहान आहे त्यांच्याबद्दल मी स्तुती करण्यासाठी, त्यांचे गुणगान गाण्यासाठी. त्यांच्या अथांग आशीर्वादासमोर माझं आयुष्य, माझं लिखाण हे फार छोटं आहे. मी काय त्यांची स्तुती करणार, मी काय त्यांच्यावर अभंग लिहिणार. तर स्वामींनी माझ्याकडून लिहून घेतलेला हा अभंग आज मी स्वामीचरणी अर्पण करते. अभंगाचे नाव आहे स्वामी स्तवन. स्वामी तया नाम मणिसी आराम, जन्माचे सार्थक लाभोनिया, होत जगी भास राहुनिया आस, तुमच्या सेवेत आनंदुनी. मार्ग झाला सोपा हात तया जोडी, झाला से सुकर त्रिषा माझी. येता तुझ्या दारी दुःख हे माघारी, परतुनी लावे ओढ तुझी. नको आता पाहू अंत या जीवनी, राहावे पाठीसी आयुष्यात. श्री स्वामी चरणार्पण वस्तू. तर हा एक छोटासा प्रयत्न स्वामीचरणी माझा एक अभंग ठेवण्याचा. तर आता वळूया आपल्या दुसऱ्या कवितेकडे, माई. आजची कविता ही माई गरड यांची कविता आहे. माई गरड हे त्यांचं टोपण नाव, मूळ नाव वनिता गरड. खरं तर वनिता गरड यांच्या अंगाखांद्यावर माझं बालपण गेलंय. म्हणतात ना की आपल्या सभोवताली खूप चेहरे असतात, त्यातील काही ओळखीचे किंवा अनोळखीचे असतात, पण तरीही त्या ओळखीच्या चेहऱ्याच्या मागे काय दडलंय
हे कोणालाही कळत नाही. तसंच या कवयित्रीबद्दल आहे. हिच्या कविता जेव्हा मी वाचते तेव्हा मला तिच्या संपूर्ण आयुष्याचा एक तप आठवतो. तिचं लिखाण इतकं इतकं अगाध आहे, इतकं सुंदर आहे. त्यामध्ये एक अध्यात्म लपलेलं आहे असं मला फार जाणवतं. मी तिला सतत म्हणत असते की तू या युगातील एक बहिणाबाई आहेस. मी का असं म्हणते हे तुम्हाला तिच्या कवितेमधनं जाणवेलच. खरं तर ही कविता मला तिच्याचकडून ऐकायला खूप आवडते. मला स्वतःलाच मागील 5 वर्षापासून हे माहीत झालंय की ती इतकी सुंदर कविता लिहिते. तर आज तिच्या कविता प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. तिच्या कविता सादर करताना माझ्याकडनं काही चूक झाली तर मला ती क्षमा करेल अशी मी आशा धरते आणि कवितेला सुरुवात करते. कवितेचं नाव आहे हुंदका. गहिवरल्या मनाचा एकटा तो हुंदका. हुंदका तो एकटा गहिवरल्या मनाचा, पाहुणी आधार स्तंभाचा, सांगवेना व्यथा मनाच्या. भावनेच्या लाटा उसळती तणा, पेलवेना ताप झिजलेल्या तणा. नसनसात चिरेस्व कर्तृत्वाच्या धारा, हतबल झाला जीव शोधतो आधारा. गहिवरल्या मनाचा एकटा तो हुंदका. दृष्टी पडता जीवात्म्यावर उठले काहूर विचारांचे. दृष्टी पडता जीवात्म्यावर उठले काहूर विचारांचे. मन स्तब्ध स्तब्ध झाले कळेना यथार्थ शब्द जोडण्याचे. गहिवरल्या मनाचा एकटा तो हुंदका. आले ढोंगी उधळण्यास फूल. आले ढोंगी उधळण्यास फूल, परी मनाची होई घालमेल. शरीरात नव्हते त्राण तरी, उंच बळे कर्तृत्वाचे सागरे. गहिवरल्या मनाचा एकटा तो हुंदका. स्वप्ने ते पाहिली इवल्याशा जीवात. स्वप्ने ते पाहिली इवल्याशा जीवात, देहभान सोडून पाहे पूर्णत्वाची वाट. आवेग थांबवेना गहिवरल्या मनाचा. गहिवरल्या मनाचा एकटा तो हुंदका. असता एका समयात झरझर वाहिला झरणा. असता एका समयात झरझर वाहिला झरणा. सर्व झाले शांत जसे वादळाचे आभाळ. हुंदका हुंदका होता तो ममतेचा, काळजातील काळजाचा, अबोल मनाचा. हुंदका होता जिव्हाळ्याचा, निशब्द मनाचा. तो होता कर्तव्याचा, विश्वासाचा, अणहरवलेल्या स्वप्नांचा. तो हुंदका होता एकटा गहिवरल्या मनाचा. एक हुंदका. एका पूर्ण कवितेमध्ये संपूर्ण आयुष्याचं तप, संपूर्ण आयुष्याचे सार लिहिणं हे खरंच कठीण आहे. तिच्या कवितामध्ये मला फार एक गूढ जाणवतं. तिच्या कवितांमध्ये सारखं एक ध्यास आठवतो, एक तप आठवतं. तिच्या आजवरच्या संपूर्ण आयुष्यामध्ये तिने ज्या कविता केल्या आहेत, मला या जगाच्या प्रत्येक मनामध्ये पोचवायच्या आहेत. असंच माई गरड यांचं लिखाण असंच नेहमी बहरत जावं ही माझी त्यांना मनापासून शुभेच्छा. आणि लवकरच तिने सगळ्यांसमोर तिच्या कविता सादर कराव्यात असं मला फार वाटतं. आपणालाही जर माई गरड यांना भेटायची इच्छा असेल, त्यांच्या कविता त्यांच्याचकडून ऐकून घ्यायच्या असतील तर मला कमेंटमध्ये तसं नक्की कळवा. आजच्या भागातली शेवटची आणि तिसरी कविता आहे मी. अर्थात ही कविता फक्त माझ्यासाठी म्हणून नाही आहे, जगातील सगळ्या स्त्रियांसाठी ही कविता आहे. ही कविता मी त्यांना सगळ्यांना समर्पित करते. तर आजच्या या अंतिम कवितेचं नाव आहे आजच का.
प्रत्येक दिवस तुझाच हा, प्रत्येक दिवस तुझाच हा, मग आजच का, मग आजच का तुझी आठवण. मायेच्या पाखरांना ओढ जशी ओल्या मनाची, मायेच्या पाखरांना ओढ जशी ओल्या मनाची, मग त्यातही असते का ग रोज एकच नवते वळण. मग आजच का, मग आजच का ओठी तुझे हे भावस्फुरण, प्रत्येक दिवस तुझाच हा. किती ते सामर्थ्य, किती ते आव्हान, किती ते सामर्थ्य, किती ते आव्हान, प्रत्येक मार्गावर आणि मार्गावरील प्रत्येक वळणावर. मग आजच का, मग आजच का तुझ्या शक्तीचे इतके स्तवन, प्रत्येक दिवस तुझाच हा. अगं सहनशील अशी मूर्तिवंत तू, अगं सहनशील अशी मूर्तिवंत तू, कधी द्रौपदी कधी जानकी तर कधी राधा ही तू. अगं सहनशील अशी मूर्तिवंत तू, कधी द्रौपदी कधी जानकी कधी राधा ही तू. मग फक्त आज पुरतेच असते का तुझे हे इतके स्मरण, प्रत्येक दिवस तुझाच हा. मग आजच का तुझी आठवण, प्रत्येक दिवस तुझाच हा. तर आजचा हा माऊली माई आणि मी हा भाग आपणा सगळ्यांना कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. सोबतच लाईक करा, शेअर करा, जेणेकरून या कविता, येणाऱ्या पुढील कविता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि त्यांनाही कवितेचा आनंद घेता येईल. जर आपणाला या कविता वाचायच्या असतील तर माझ्या ब्लॉगला नक्की भेट द्या. आणि आपण इथे नवीन असाल तर लक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल क्लिक करा. तर भेटूया आता आपण आपल्या पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.